मित्रांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राकेश आता खूपच गोड गोड अंजू बरोबर बोलत असतो. आयुष्यात काहीही बघू शकतो, परंतु माझ्या बायकोचा ना काळजीने असा कोमेजलेला चेहरा कधीही बघू शकत नाही. तेव्हा अंजू आता खूपच गोड हसते. तेव्हा राकेशला आनंद होतो आणि मग नंतर प्रणव हे सगळं काही पाहतो आणि तोही खुश होऊन जातो. ही जी लाडकी बहीण आहे ना, तिच्यावर खरंच माझे जिजू हे खूप प्रेम करताय. इकडे अंजू आता गोड स्माइल राकेशला देते, त्यामुळे तो म्हणतो, आता कसं अंजू, मला असं वाटतंय की आता कुठे माझ्या जीवात जीव आलाय, कारण तू कोमेजलेली दिसली ना तर मला नाही करमत. आणि मी म्हणणार नाही की तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य अगदी बदलून गेलंय, कारण तूच माझं आयुष्य आहेस. आणि तुझा असा हसरा चेहरा रोज पाहिला ना की असं वाटतं लाईफ इज ब्युटिफुल. आता तिचं तो भरभरून अक्षरशः कौतुक करत असतो आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतो. ते पाहून आता आजी आणि अर्णव खूपच खुश होतात. नंतर आजी त्यांच्या रूममध्ये जातात, तर अर्णव हा अजूनही आतमध्येच पाहत असतो त्या दोघांकडे. राकेश आता आरशातून पुन्हा एकदा मागे पाहतो, तर अर्णव निघालेला असतो. मुळे राकेशला आता समजतं की अर्णव गेला आहे, म्हणून तो म्हणतो झालं. त्यावेळी अंजू विचारते काय झालं, तेव्हा तो आता जरा घाबरतो आणि म्हणतो काही नाही झालं, असं काही नाही. अगं झोपायची वेळ झाली ना, माझं तर आवरलंय, आता तू आवरून घे. तेव्हा अंजू आता ठीक आहे असं म्हणते आणि आवरण्यासाठी आतमध्ये जाते. त्यावेळी राकेश आता तेथे बेडवर पडतो आणि म्हणतो चला, आपले मेवणे साहेब तर आपली ॲक्टिंग पाहून अगदी इम्प्रेस झाले आहेत. माझं आता काम झालं. नाहीतर या अंजलीसारख्या बावळट मुलीमध्ये कोणाला इंटरेस्ट आहे. इकडे आता आजी ह्या हॉलमध्ये उभ्या असतात, तेव्हा अर्णव तेथे जातो आणि आजीकडे पाहतच राहतो. आजी हसते आणि विचारते काय रे, ताईचा असा सुखी संसार पाहून तुला आनंद झाला असेल ना, बरं वाटलं असेल ना. मग आता अर्णव म्हणतो हो आजी, ताईच्या सुखातच माझं सुख दडलेलं आहे. तेव्हा आजी म्हणते मला तुझाही असा सुखी संसार आता पाहायचा आहे. अर्णव आता पुढे निघतो, कारण त्याला त्याबद्दल काही ऐकायचं नसतं. तेव्हा आजी म्हणते अरे, सगळे नवरा बायको असे वाईट नसतात आणि सगळे संसार असे तुटत नसतात. एकमेकांना प्रेमाने समजून घेतलं ना तर संसार अगदी व्यवस्थित होतो. तेव्हा अर्णवला हे ऐकण्यामध्ये काही एक इंटरेस्ट नसतो, तेव्हा तो त्याच्याकडे इग्नोर करतो. मग आजी म्हणते ऐक आता अर्णव, मी काय सांगते ते, कारण हे बघ, मला तुझा सुखी संसार बघायचा आहे आणि मी त्यासाठी प्रयत्न करणार. मी तुझ्यासाठी मुली शोधणार. आता वल्लरी डोकावून डोकावून त्या दोघांचं बोलणं लपून छपून ऐकू लागते. त्यानंतर अर्णव विचारतो आजी झालं का गं तुझं. तेव्हा आजी म्हणते मी तुझ्यासाठी मुली पाहणार. मग आता अर्णव म्हणतो तुला जर मुली पाहून आनंद होणार असेल ना आजी, तर तू मुली पहा. तेव्हा वल्लरी एका क्षणी आता खूपच घाबरते. मग आजी म्हणते पाहू का मुली. मग अर्णव म्हणतो हो पहा, परंतु मी लग्न करणार नाही, तुला मुली पाहायच्या असतील तर पहा, असं म्हणून तो आता तेथून जातो. तेव्हा वल्लरीला आनंद होतो, तर आजी म्हणते अर्णव असा कार्य करतोस, पण तो त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो. त्यावेळी आजी म्हणते अशी मुलगी मिळायला हवी ना, ती याला याचं जुनं दुःख विसरायला लावेल. त्याचवेळी आता वल्लरी मनात विचार करते की अशी मुलगी मी माझ्या अर्णवच्या आयुष्यात येऊ देणारच नाही, कारण ती जर एकदा या घरात आली ना तर माझं वर्चस्व सगळं काही संपून जाईल. त्यानंतर वल्लरी आता पाय आपटतच रूममध्ये येते. मामा तेथे बसलेले असतात पुस्तक वाचत. तेव्हा आता वल्लरी रागातच विचारते काय हो, तुम्हाला माहीत आहे का. मग मामा विचारतात काय झालं. वल्लरी म्हणते की अहो आई लग्नाचा विचार करतायत. मग आता मामा म्हणतात परत, म्हणजे परत माझं लग्न. मग आता ती रागातच म्हणते अहो परत नाही हो, तुमचं अर्णवच्या लग्नाचा विचार करतायत. त्यावेळी मामा म्हणतात काय अर्णवचं लग्न, वा वा क्या बात है. मामा आता खुशच होऊन जातात. तेव्हा तू नेहमीप्रमाणे हे चोरून ऐकलंस का असं ते विचारतात. तेव्हा ती आता म्हणते की नाही हो, स्काय अनाउन्समेंट. मग आता मामा विचारतात हे काय असतं. वल्लरी म्हणते अहो आकाशवाणी हो. मग मामा हसतात आणि म्हणतात काय ग तुझा हा अट्टहास इंग्रजी बोलण्याचा. मग वल्लरी म्हणते दॅट इज दॅट.
पण मला सांगा, हा अचानक असा अर्णवच्या लग्नाचा विचार का करतायत आई, बरं कळतच नाही. मग मामा म्हणतात, हे तर साहजिक आहे, कारण अर्णवच्या आता लग्नाचं वय झालंय. त्याचवेळी वल्लरी म्हणते, वय झालं आहे ते ठीक आहे, परंतु मुळात अर्णवला लग्न करण्यामध्ये काही इंटरेस्ट आहे का, ते त्याला अगोदर विचारून घ्यायला नको का? अहो, अर्णव नुसती ऑफिसची कामं करत बसतो, त्याचं कुठे लक्ष तरी आहे का बाहेर? मग मामा म्हणतात, त्याचं लक्ष नसलं म्हणून काय झालं? मग त्याने ऑफिसच्या कामामुळे लग्नच करायचं नाही का? आणि आईच्या डोक्यात हा विचार आला म्हटल्यानंतर आईने काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल ना त्याच्या लग्नाचा. आईने हे चांगलंच काम केलंय, त्यात काही वावगं नाही असं मामा म्हणतात. मग मामी म्हणते, वावगं नाही म्हणजे काय म्हणताय? अहो, मुळात अर्णवचं लग्न झाल्यानंतर काय होईल हे कळत नाहीये का तुम्हाला? मग मामा विचारतात, काय होईल काय? मग कोण कुठली ती बाहेरची मुलगी येईल आणि सगळं काही बदलून टाकेल असं वल्लरी म्हणते. त्याचवेळी मामा विचारतात, अगं काय बदलेल? तेव्हा वल्लरी म्हणते, अहो सगळंच बदलेल. तेव्हा मामा आता विचारतात की वल्लरी, मला खरंच ना काही कळत नाहीये, तुला नक्की काय म्हणायचंय? तू तुझ्या मोडक्या इंग्रजीमध्ये बोल, म्हणजे मला नक्कीच कळेल. त्याचवेळी आता वल्लरी म्हणते, अहो आपला आकाश बाजूला पडेल. मग मामा विचारतात, एक मिनिट, हा जे अर्णवचं लग्न झाल्यानंतर आकाश कसा काय बाजूला पडू शकतो? काय आहे ना वल्लरी, हे बघ, तुला खूप झोप येते आणि म्हणूनच तू अशी बडबडतीये, आणि तुला झोप येत नसेल तरीही मला झोप येते असं म्हणून आता हे वल्लरीकडे दुर्लक्ष करत झोपून घेतात. त्याचवेळी मामी मनात विचार करते, अर्णवचं लग्न झाल्यानंतर काय होणार आहे हे तुम्हाला जरी कळत नसलं ना, तरीही मला चांगलंच कळतंय आणि मलाच त्याच्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे. आता काहीही झालं तरी तुझं वर्चस्व या घरात कायम राहायला हवं वल्लरी. तेव्हा मामा आता म्हणतात, मनातलं बोलून झालं असेल तर झोपा आता. तर दुसऱ्या दिवशी ईश्वरी एका काकांच्या बाईकवर आता तिला जिथे साड्यांचे सॅम्पल दाखवायचे असतात ना त्या ठिकाणी येते आणि म्हणते, लोकेशन संपलंय काका इथेच. त्यावेळी आता काका म्हणतात, ठीक आहे. मग आता एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये हे लोकेशन खरंच मला सापडलं नसतं काका, थँक्यू हां. मग आता अजिबात आभार मानायचे नाही माझेत, कारण मी काही परका नाही असं ते काका म्हणतात. तुझ्या आत्याबरोबर माझी रेशीम गाठ जुळलीच पाहिजे, पण ती भाव देत नाही ना असं ते आता म्हणतात. आणि येताना व्यवस्थित ये हां. तेव्हा इशू म्हणते, हो मी येते व्यवस्थित. तर दुसरीकडे आता आजी आणि अंजू या दोघीही हॉलमध्ये असतात. तेव्हा सर्वांना नाश्ता वाढायची तयारी आता अंजू करत असते, पण तेथे अजून कुणी आलेलं नसतं. मग अंजू गाणं गुणगुणत असते. त्याच वेळी आता आजी म्हणते, जावई बापू आले आणि माझी नात पुन्हा गाणं गुणगुणायला लागली. त्याच वेळी आता तेथे राकेश येतो. मग आता राकेश आल्याबरोबरच आजी म्हणते की 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. राकेश विचारतो, कुणाला 100 वर्ष आयुष्य देत आहे? मग आता आजी म्हणते, तुम्हालाच अहो. तेव्हा राकेश म्हणतो, आजी तुमचं बोलणं चुकतंय हा. अहो मला 100 वर्ष नाही, अंजलीची जर साथ असेल ना तर मला 200 वर्ष सुद्धा आयुष्य चालेल. त्यानंतर आता एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही कुठे चालला आहात जावई बापू असं आजी विचारते. मग राकेश म्हणतो, काही नाही, एका केसच्या निमित्ताने एका क्लायंटला भेटायचंय मला. त्याच वेळी आता अंजू म्हणते, नाही हा, अजिबात नाही, मी खाल्ल्याशिवाय घराबाहेर पडू देणार नाही तुम्हाला. मग आता राकेशला ती जबरदस्तीने खुर्चीवर बसवतेच आणि लगेच नाश्ता देखील वाढते. त्याचवेळी तो आता म्हणतो, ही बाई आहे ना माझ्या डोक्यात जाते अक्षरशः, मला ना हिच्या प्रेमाचा राग येतो. आता हिच्या प्रेमामुळे मी एक दिवस ना हिचा असा गळा दाबेन आणि हिला मारून टाकेन असं झालंय. असं म्हणून तो अंजलीकडे जरा रागात पाहतो आणि आजीने पाहताच हसत तिच्याकडे पाहतो. आता अशी विविध रंग राकेश हा बदलत असतो. फक्त घरातील सर्वांसमोर तो आता अगदी अंजलीवर माझं खूप प्रेम आहे नितांत असं दाखवण्याचा सतत आणि सतत तो प्रयत्न करत असतो. त्यामुळे घरातील सर्वजण आता फेवरेट जिजू असं त्याला म्हणतात. आता कसाबसा राकेश हा अंजलीला समजावतो की अगं अंजली, ऐक ना, तू मला वाढतीये हे ठीक आहे, ते तुझं प्रेम आहे माझ्यावरचं, परंतु अगं बाहेर असं कोणीतरी आपली वाट पाहतंय आणि आपण इथे असं शांतपणे बसून खायचं हे बरोबर वाटतं का? मग आता ती म्हणते, किती काळजी करता हो तुम्ही माणसांची. राकेश म्हणतो, माणसांची काळजी करायलाच हवी ना गं, पण बाहेर नक्की खायचं हा काहीतरी. तेव्हा तो आता ठीक आहे असं म्हणतो. मग आता ती म्हणते, कार घेऊन जा तुम्ही.
तेव्हा तो म्हणतो नको, हे सगळं माझ्या मेहुण्याचं आहे आणि याची जाणीव मला पूर्णपणे आहे. मी स्वतःची कार घेईल ना तेव्हा नक्कीच कारने जाईल. आता अर्णव या बाबतीत माझं ऐकत नाही, परंतु प्लीज तू माझं ऐक आता, कारण माझा स्वाभिमान माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, असं तो आता अंजलीला सांगतो. वेळी आता अंजू म्हणते बरं बाबा ठीक आहे, पटलं मला. मग आता तो म्हणतो क्लायंटने कार पाठवली आहे आणि त्या कारमधूनच मी जाईल, चालेल ना? तेव्हा अंजू आता ठीक आहे असं म्हणते. त्यानंतर त्या दोघींना बाय करून आता तो तेथून जातो. त्याच वेळी आता राकेश तेथून गेल्यानंतर आजी म्हणते गेल्या जन्मी खरंच खूप पुण्य केलं असेल म्हणून असे जावई बापू मला मिळाले. मग आता मी तर देवाचे रोज आभार मानते, देवाने खरंच मला खूप चांगला नवरा दिलाय असं आता अंजू म्हणते. तर इकडे आता ईश्वरी बाहेर आलेली असते. तेवढ्यातच समोरून आता राकेश फोनवर बोलत येतो. त्यानंतर तो आता गाडीत बसतो आणि निघालेला असतो. समोरच ईश्वरी असते, परंतु त्याच्याकडे ती पाठ करून उभी असते. पाठमोरी असल्यामुळे तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो. तर ईश्वरी आता पटकन ते हातात असणाऱ्या साड्या घेऊन तिथून पास करून त्याला जाते. त्यानंतर ईश्वरी आता साड्या घेऊन जायला निघते, पण तिला कळतच नाही नक्की कोणत्या बंगल्यामध्ये जायचंय, आनंदवन की नंदनवन, कारण तेथे शेजारी शेजारी समोरासमोर 2 बंगले असतात. ती आता त्या बंगल्यांकडे खूप वेळ पाहतच राहते आणि मग नंतर ती आता म्हणते काय करावं कळतच नाही, मोबाईलमध्ये पाहते पण त्या बंगल्यांचं नाव तेथे मेन्शन केलेलं नसतं. त्यामुळे ती आता खूप टेन्शनमध्ये येते. त्यानंतर ती देवाचा धावा करते आणि म्हणते गणूबाप्पा आता तूच सांग मला. ती आता आनंदवन या बंगल्यामध्ये जायला निघते. ते अर्णव आता त्याच्या गच्चीवर असतो आणि आता तो तेथे व्यायाम करत असतो. तेव्हा तेथे सिक्युरिटी वगैरे सुद्धा असतात. मग आता त्या बंगल्याकडे पाहतच ईश्वरी म्हणते वा काय बढिया बंगला आहे आणि साजेचं नाव सुद्धा आहे आनंदवन. मग त्यानंतर आता तेथे जे काका असतात ना सिक्युरिटी काका, त्यांच्याजवळ ती जाते. तेव्हा ते विचारतात तुम्हाला कोण हवंय? मग आता मी मॅडमसाठी साड्यांचे सॅम्पल घेऊन आल्याचं ईश्वरी म्हणते. त्यानंतर ते सिक्युरिटी काका लगेच आता म्हणतात की थांबा हा 1 मिनिट, आम्ही असं तुम्हाला आतमध्ये नाही पाठवू शकत, असं म्हणून तो लगेच आता आतमध्ये अंजूला कॉल करून विचारतो एक मुलगी साड्यांचे सॅम्पल घेऊन आली आहे, पाठवू का तिला आतमध्ये? त्यावेळी आता ठीक आहे असं आता ती म्हणते. मग आता सिक्युरिटी काका फोन ठेवून इशूला सांगतात तुम्ही आतमध्ये जाऊ शकताय, पण तुमचं नाव सांगा अगोदर, म्हणजे इथे नोंदी ठेवायला आम्हाला. मग आता ती ईश्वरी देसाई असं तिचं नाव सांगते. तेव्हा ते काका तिला तेथे सही करायला सांगतात. मग आता ती अगोदर सही करते. तेव्हा आता आतमध्ये जाऊ का असं ती त्यांना पुन्हा एकदा विचारते. मग आता ते म्हणतात हो जा. आता अर्णव तेथे वरच व्यायाम करत असतो, परंतु तिचं त्याच्याकडे सहसा लक्ष जात नाही. त्यानंतर ती अर्णवच्या गाडीजवळ तेथे जाऊन उभी राहते आणि त्या बंगल्याला अगदी न्याहाळतच राहते, कारण तो बंगला एवढा मोठा असतो की त्याच्यावरून नजर सुद्धा हटवत नाही. ती म्हणते वा बंगला होतो ऐसा, असं म्हणून ती सारखी सारखी त्या बंगल्याकडे पाहत असते. ती ज्या गाडी शेजारी उभी असते ना त्या गाडीची काच फुटलेली असते, पण तिच्याकडे तिचं लक्षच जात नाही. त्यानंतर समोर जास्वंदीचं झाड असतं आणि त्याला खूप छान अशी फुलं उमललेली असतात. मग आता त्या फुलांकडे पाहतच इशू आता म्हणते की वाव किती सुंदर फुलं आहेत ही. मग त्यानंतर आता ती म्हणते कसरत वसरत, बापरे काय चालले काय इकडे, असं म्हणून ती आता अर्णवकडे वर पाहते. परंतु अर्णवची पाठ तिच्याकडे असल्यामुळे तिला व्यवस्थित समजत नाही की तो अर्णवच आहे म्हणून, तो खडूस आहे म्हणून. इकडे आता अंजू ही सुरेशला सांगत असते की चिंटूच्या सॅलडमध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकायचं आणि त्याला ब्लॅक कॉफीच आवडते. सुरेश हो असं म्हणतो आणि लगेच ब्लॅक कॉफी बनवण्यासाठी तिकडे जातो. तर आता ईश्वरी घराच्या मेन डोर जवळ येते आणि घराकडे पाहतच राहते, कारण ते नुसतं बंगला नसतो, ते घर नसतं, तो महाल असतो महल. आणि ती त्या महलकडे पाहतच राहते आणि म्हणते वाव खूप सुंदर घर आहे. इकडे अंजू आतमध्ये असते आणि तिला आता राकेशचा मेसेज येतो आणि ती म्हणते अरे वा यांचा मेसेज, असं म्हणून ती गालातच हसते. इकडे इशू म्हणते आईने चांगलं काम करताना अगोदर कोणतं पाऊल टाकायला सांगितलं, उजवं की डावं?
तिला कळतच नाही, ती आता स्वतःशीच अशी बडबडत राहते. मग अंजू तो आवाज ऐकते आणि लगेच पाठीमागे जाते. त्याच वेळी आता अंजू ही ईश्वरीकडे पाहतच राहते आणि तिचा खट्याळपणा पहिल्यांदाच पाहण्यात तिला खूप आवडतो आणि ती तिच्याकडे पाहतच राहते, कारण ईश्वरी उजवा डावा पाय करत पुढे पाऊलच टाकत नाही. मग आता अंजू स्वतःच म्हणते, हो उजवं पाऊल टाकायचं पहिल्यांदा आणि मग यायचं आतमध्ये, म्हणजे ठरवलेलं काम कसं पूर्ण होतं. त्याचवेळी ईश्वरी आता उजवं पाऊल टाकते आणि अर्णवच्या घरात येते. आता त्या घरात आल्यानंतर तिला पॉझिटिव्ह असं फील होतं असतं आणि ती त्या घराकडे पाहतच राहते. तर आता ईश्वरी त्या घराकडे खूप वेळ पाहतच राहते, तर अंजू आता हसतच तिच्याकडे पाहते. त्यानंतर ती आता जेव्हा घरात एंट्री करते तेव्हा पुन्हा एकदा त्या घराकडे पाहतच राहते आणि म्हणते की पिक्चरमध्ये दाखवतात ना सेम तसंच तुमचं घर आहे. मग आता अंजू म्हणते, हो ना, आवडलं का तुला? मग इशू म्हणते, हो मला आवडलं. त्यानंतर आता तू तिकडनं येतेस का, असं आता अंजू विचारते. मग आता ईश्वरी लगेच आतमध्ये येते. तेथे आल्यानंतर आता ती तेथे सोफ्यावर बसते. मग आता सुरेश दादा पटकन पाणी घेऊन येत आहे का, असं अंजू विचारते. त्यानंतर ईश्वरी अगदी उत्साहातच म्हणत असते की एवढे मोठे झुंबर, दिवसासुद्धा एवढ्या मोठ्या लाईट्स, बापरे हे घर आहे की महल आहे, आणि तुम्हाला लाईटचं बिल खूप येत असेल ना. त्यावेळी अंजू म्हणते, हो येतो ना, पण मस्त हा, म्हणजे एकदम बढिया घर आहे तुमचं, एकदम आलिशान, असं म्हणून आता ती कौतुक करताना त्या घराचा अजिबात थकत नसते. त्यानंतर सुरेशदादा तेथे येतात आणि इशूला पाणी देतात. तेव्हा ती घटाघट पटकन ते पाणी पिऊन टाकते. तर अंजू आता तिच्याकडे पाहतच राहते आणि नुसती तिच्याकडे पाहून हसत असते, कारण इशू असते ती एकदम खट्याळ नाठाळ, त्याचबरोबर खूप बडबडी. त्यामुळे अंजूला आता तिचं हे वागणं खूप आवडलेलं असतं. मग त्यानंतर इशू म्हणते, मुंबईत थंडीत सुद्धा खूप गरम होतं ना, पण बरं वाटलं हां पाणी पिऊन, असं म्हणून ती तेथे ग्लास ठेवते. तेव्हा आता अंजू विचारते, चहा कॉफी सरबत वगैरे काही? मग इशू म्हणते, नको मला काहीच नको आहे. त्याचवेळी अंजू विचारते, काय ग सॅम्पल्स दाखवते ना तू साड्यांचे? मग आता हो सॉरी, अहो तुमचं हे एवढं अलिशान घर बघून ना मी तर पूर्णपणे विसरूनच गेले, असं आता इशू म्हणते आणि पुन्हा डोक्यावरच हात मारून घेते. त्यानंतर आता ती लगेच आपली बॅग उघडते आणि म्हणते की हे पहा, इंदोरी, चंदोरी, त्याचबरोबर महेश्वरी, ह्या सगळ्या साड्या आहे. तेव्हा अंजू आता पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतच राहते की हिचं बोलणं असं काय. अंजू आता साड्या न पाहता ईश्वरीकडेच पाहत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही ना प्रेमात पडाल, प्रेमात. अंजू पुन्हा आश्चर्याने पाहते आणि विचारते, काय? मग आता अहो माझ्या नाही, तुम्ही साड्यांच्या प्रेमात पडाल, एवढ्या भारी साड्या आहेत ह्या, असं इशू म्हणते. तेव्हा अंजू म्हणते, या साड्या छान आहेत, सुंदर आहेत, खूप सुंदर, अगदी तुझ्यासारख्या, पण तू शॉल सुद्धा आणणार होतीस ना. मग आता इशू ही बाजूला पाहते आणि म्हणते, बापरे, म्हणजे शॉल सुद्धा आणायच्या होत्या का? पण आत्याने तर मला तसं काही सांगितलं नाही. मी नेक्स्ट टाइम शॉल आणेन, पण आत्ता साड्या पहा ना प्लीज प्लीज, असं आता इशू म्हणते. त्यावेळी अंजू म्हणते, या साड्या ना खरंच खूप छान आहेत. माझ्या आजीला ना इंदोरी आणि महेश्वरी साड्या एवढ्या आवडतात ना की विचारू नको. मग इशू म्हणते, हो का, मग तर बढिया काम होऊन गेलं, असं म्हणून आता ती लगेच खूप खुश होऊन जाते की आपल्या सगळ्या साड्या आता विकल्या जाणार, म्हणजे हे सॅम्पल जर यांना आवडले तर मोठी ऑर्डर मिळणार. तेव्हा मी आता आजीला बोलवते हां ह्या साड्या पाहण्यासाठी, असं आता अंजू म्हणते. नाहीतर चल आपण आजीच्या रूममध्येच जाऊयात. आता अंजूसुद्धा आजीच्या रूममध्ये निघालेली असते. मग आता इशू म्हणते, तुम्ही काय येताय? अहो तुम्ही कशाला, नका येऊ, मी माझे जाते ना साड्या घेऊन, तुम्ही फक्त मला सांगा कुठे रूम आहे ते. तेव्हा ठीक आहे असं अंजू म्हणते आणि सुरेश दादांना आवाज देऊन सांगते की हिला अगोदर आजीच्या रूममध्ये घेऊन जा. मग आता पायऱ्यांवरून चढत असताना तिला अगदी छान वाटत असतं आणि ती त्या घराकडे पाहतच राहते. एका हातात ती साड्यांची पिशवी आपली अशी धांदरटपणे ती आता चाललेली असते. त्यावेळी सुरेश दादा देखील तिच्याकडे पाहतच राहतात की खरंच खूप खट्याळ मुलगी आहे. तर इकडे अंजू सुद्धा तिच्याकडे पाहून आता हसते आणि म्हणते, मुलगी आहे ना पण गोड आहे हा. तेव्हा सुरेश दादा आता सांगतात, इथून लेफ्टला गेलं ना आजीची रूम तिथेच आहे. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, असं म्हणून ती जायला निघते.
त्यानंतर ती आता पुढे जाते तर तिला कळतच नाही नक्की कोणती कुणाची रूम. मग आता ती म्हणते, बापरे, इथे तर 2-2 कमरे आहेत, नक्की आजीची रूम कोणती आहे. तर ती आता एका साईडला जरा उभी असते. तेवढ्यातच अर्णव आता तेथून जातो आणि आपल्या रूमकडे वळतो. परंतु ईश्वरीने त्याला आता पाहिलेलं नसतं. ती तेथेच नक्की कोणती रूम असेल याचा विचार करत उभी असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आकाश विचारतो, दादा, तुला वाटतं का रे ती मुलगी 50,000 रुपये घेऊन येईल म्हणून? तेव्हा तिला यावं लागेल, कारण मला कुठलेही हिशोब असे पेंडिंग ठेवलेले आवडत नाहीत, असं आता तो म्हणतो. त्यानंतर इकडे आता अर्णव पुन्हा रूममध्ये जातो आणि शेविंग करत असतो. तो बाथरूममध्ये असतो. त्याचवेळी आता ईश्वरी दार उघडते आणि मॅडम, आजी, आजी मॅडम, तुम्ही कुठे आहात असं विचारते. चुकूनच अर्णवच्या रूममध्ये आलेली असते. त्यावेळी आजी मॅडम असा आवाज येताच अर्णव हा पाठीमागे पाहतो. तर ती त्या बाथरूमच्या दाराला कान लावत आतमधून काही आवाज येतोय काय हे पाहत असते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.